पल्लवी आणि कुशल नुकतेच पालक झाले होते. लहान बाळाच्या आगमनाने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते. सकाळ कधी होते आणि रात्र कधी होते यांचीही त्यांना कल्पना राहत नव्हती. अर्धवट झोप आणि थकलेल्या शरीराला बाळाच्या एका किलकारीने सुखावते. हे त्यांचे पहिले बाळ असल्याने कुशलचे आईवडील काही दिवस राहायला आले आहेत. बाळाने सर्वांच्या आयुष्यात आनंद भरून टाकला आहे. एके दिवशी बाळाला त्याची आजी तेल लावत होती आणि पल्लवी हे दृश्य बघत बसली होती. विचार करत ती म्हणाली, "अहो सासूबाई, जेव्हा हे बाळ माझ्या पोटी आले तेव्हा खूप आनंद झाला. 9 महिने दिवस दिवस मोजत कुशलसोबत याच्या आगमनाची वाट पाहिली. या अनोख्या आनंदासोबत एक विशेष गोष्ट घडली. या बाळामुळे मी माझ्या आईच्या जवळ आले. मला जाणवले की सर्व वेदना आणि त्रास सहन करूनही मुलासाठी आई किती उत्सुक असते. मनात उल्हास भरलेला असतो. असेच माझ्या आईनाही वाटत असेल ना, जेव्हा मी जन्माला येणार होते. सांगा ना सासूबाई, कुशलच्या जन्माच्या वेळी तुम्हालाही असेच वाटले असेल ना?" पल्लवीच्या सासूबाईंच्या डोळ्यात ममतेची चमक आली आणि आवाजात प्रेमाची लालसा उसळली. त्या म्हणाल्या, "हो बाई, त्या अनुभवाला शब्द नाहीत. कुशलच्या आगमनाने आमचे आयुष्य बदलून गेले. कुशल आमच्या जीवनाचा केंद्रबिंदू झाला होता, ज्याभोवती आमच्या सर्व क्रिया फिरत होत्या. कुशलचे वडील कामातून आल्यावर त्याच्यासोबत तासनतास खेळत. म्हणतात ना, एक आईच दुसरी आई समजू शकते, म्हणूनच ते म्हणतात." पल्लवी म्हणाली, "हो आई, आता मला समजते आहे की का म्हणतात की पालकांचे ऋण कोणीही फेडू शकणार नाही आणि याचे मूल्य स्वतः पालक झाल्यावरच कळते." तेवढ्यात जवळ बसलेल्या कुशल दोघींचे संभाषण चुपचाप ऐकत होता. थोड्या वेळाने तो स्वतःच्या खोलीत आला. दोघी महिला दीर्घ काळापर्यंत एकमेकींशी अनुभव शेअर करत राहिल्या. या दरम्यान बाळाची नियमित कामे चालू होती. तेल लावल्यानंतर बाळाची अंघोळ, पोटपूजा आणि नंतर गोड झोप. तो आता गाढ निद्रेत गेला होता आणि हळूहळू हसत होता. थोड्या वेळाने पल्लवीने त्याला पलंगावर झोपवण्यासाठी त्याच खोलीत नेले जिथे कुशल बसला होता. पल्लवीने पाहिले की कुशल काहीतरी विचारात बुडालेला होता. तिने विचारले, "काय झाले? असे का बसला आहात?" कुशल म्हणाला, "ये, सांगतो. मी तुझं आणि आईचं बोलणं ऐकलं आणि ते ऐकून मन खूप दुःखी झाले." पल्लवीने विचारले, "असे काय झाले?" कुशल बोलू लागला, "मी पायलट व्हायचे होते. वडिलांना सांगितले तेव्हा त्यांनी सांगितले की चांगले वाचन करून NDAची परीक्षा पास कर, मग होशील. कमर्शियल पायलट होण्यासाठी पैसे नव्हते. मी खूप मेहनत घेतली. NDA पास केले, SSB उत्तीर्ण केले. पण पायाच्या काही समस्येमुळे मेडिकल पास होऊ शकलो नाही आणि मी पायलट होताच राहिलो. मी पुन्हा वडिलांना कमर्शियल पायलटच्या अभ्यासासाठी विचारले, पण त्यांनी नकार दिला. मग मी इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू केला. काही दिवसांनंतर जेव्हा माझ्या धाकट्या बहिणींचे लग्न ठरले आणि वडिलांनी तिच्या लग्नावर लाखो खर्च केले, तेव्हा मला वाईट वाटले. तिच्या लग्नानंतर मी वडिलांना विचारले की आता तुमच्याकडे लाखो रुपये आले आणि जेव्हा मी कमर्शियल पायलटच्या अभ्यासासाठी मागितले तेव्हा तुम्ही नकार दिला. तुम्हाला वाटले नसेल की मी माझ्या आवडीचे काम करून नाव आणि पैसे कमावू, मोठा माणूस बनू. आणि मी वडिलांना काय काय बोललो नाही. त्यानंतर मी वडिलांशी फार कमी बोललो. आई तरी आई आहे, पण तीही खूप विचार करूनच माझ्याशी बोलते. त्या शारीरिक समस्यामुळे ज्यामुळे माझे NDAचे मेडिकल पास झाले नाही, ते कदाचित माझ्या कमर्शियल पायलटच्या अभ्यासातही अडथळा आणले असते. हे आज मला जाणवले. तुम्ही दोघे म्हणत होता की पालक झाल्यावरच त्यांचे दुःख, प्रेम जाणवते. मला आजही तेच जाणवत आहे. आज जसे या बाळाची सर्व कामे करताना मला आंतरिक आनंद मिळतो, तसेच वडिलांनीही निस्वार्थ भावनेने माझे पालनपोषण केले असेल. त्या दिवशी माझ्या वर्तनाने त्यांना किती वेदना झाल्या असतील, तरीही माझ्या प्रत्येक गरजेला ते उभे आहेत. माझ्या प्रत्येक आनंदाला वाढवायला तत्पर असतात.
आज मला समजते की कमर्शियल पायलटचा अभ्यास करवणे वडिलांसाठी खरोखर अशक्य होते. घरात 9 सदस्य होते. त्यात 5 मुले आणि 2 वृद्ध होते. मुलांचे शिक्षण आणि वृद्धांची औषधे सर्व वडिलांच्या उत्पन्नावर अवलंबून होते. पल्लवी, माझ्या केल्याबद्दल मला खूप खेद वाटत आहे. बोलता बोलता कुशलच्या डोळ्यात पाणी आले. पल्लवीने त्याला सावरत म्हटले, जेव्हा डोळे उघडले तेव्हाच पहाट झाली. आताही काही बिघडलेले नाही. आपल्या पालकांकडून क्षमा मागा. तुम्ही सदैवी आहात की आपले पालक अजून जिवंत आहेत. कित्येकांना हे समजेपर्यंत क्षमा मागण्याची वेळ मिळत नाही. पालक जगातच नसतात. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपल्या आई-वडिलांना सांगा. त्यांना आनंद होईल आणि तुमचे मनही हलके होईल. कुशल लगेच उठला आणि आईच्या खोलीत गेला. तिचा हात धरून बसला. बराच काळानंतर, अनेक वर्षांनंतर कुशलने आईचा हात अशा प्रकारे धरला होता. आई आणि मुलाचे डोळे भेटले आणि हातातील पकड अधिक मजबूत झाली. त्याचबरोबर दोघांचे डोळे अश्रुपूर्ण झाले. कोणीही काहीही बोलले नाही, पण शांततेने आपले काम केले. आई आणि मुलगा दीर्घकाळ भावूक होऊन एकमेकांचा हात धरून बसले. थोड्या वेळाने कुशलचे वडील वर्तमानपत्र वाचून औषध घेण्यासाठी खोलीत आले. आई आणि मुलगा असे बसलेले पाहून ते जवळच बसले. कुशलला आपल्या वडिलांना खूप काही सांगायचे होते. अनेक गोष्टींसाठी क्षमा मागायची होती, पण त्याचा आवाज साथ देत नव्हता. तो काहीही बोलू शकला नाही. फक्त वडिलांच्या मांडीवर डोके ठेवून काहीतरी सांगू इच्छित होता, पण वडिलांनी त्याला शांत केले. पालक वर्षानंतर मिळालेल्या मुलाला अश्रुपूर्ण डोळ्यांनी पाहत होते आणि त्यांचे हात कुशलच्या डोक्यावर प्रेमाने फिरत होते. पालक आणि मुलाच्या वाहत्या भावनांमध्ये सर्व पश्चाताप आणि दुःख बाहेर पडत होते. पल्लवी दारात उभी होती आणि हे मार्मिक दृश्य पाहून विचार करत होती की खरोखर पालक झाल्यावरच आपण पालकांना योग्य प्रकारे समजू शकतो. काश जे सर्व नातेसंबंध मार्गात हरवले आहेत ते अशाच प्रकारे परत मिळाले तर किती छान होईल. या बाळाच्या आगमनाने केवळ पल्लवी आणि कुशलच्या आयुष्यात आनंद झाला, नाहीतर कुशलच्या पालकांनाही त्याचा हरवलेला मुलगा परत मिळालाय.